नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आपला माझ्याकडे नक्की कोणकोणती पुस्तकं आहेत, मी कोणकोणती पारायणे करते आणि दुसरी गोष्ट मी कोणती सेवा घेतली. मी सेवा पण भरपूर घेतलेल्या आहेत आणि मी कोणकोणती सेवेसाठी पुस्तकं घेतली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी श्री स्वामी चरित्र सारामृत हे सांगते. हे मी तुम्हाला म्हटलं दिंडोरी प्रणीतमधून मी घेतलं नाही आहे. मी अक्कलकोटवरून घेतलं. आमचं नवीन लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा अक्कलकोटला गेलो, तिथून पुस्तकं घेतली. तर हे तिथलं आहे दिंडोरी प्रणीतमधून, केंद्रातून वगैरे मी घेतलं नाही आहे. आणि मी तुम्हाला म्हटलेलं आहे इथे लोगो असतो दिंडोरी प्रणीताचा. तर आपण बाहेर न घेतलं, बाहेर पण अवेलेबल आहेत. नॉर्मल दुकानामध्ये पण श्री स्वामी चरित्र सारामृत हे अवेलेबल असतं. असं काही नाही की तुम्ही ह्याच्यातूनच घेतलं पाहिजे, काय बोलतात आपलं केंद्रातूनच घेतलं पाहिजे. ज्यांना नाही केंद्र जवळ आसपास नाही आहे त्यांनी आपण नॉर्मल दुकानामध्ये पण घेऊ शकता. आणि जर तुम्ही अक्कलकोटला जात असाल तर तुम्ही अक्कलकोटवरून पण घेऊ शकता. तर यांचे लेखक श्री विष्णू बलवंत थोरात हे आहेत. आणि हे पुस्तक एवढं कॉस्टली पण नाही, फक्त 80 रुपयाचं आहे. म्हणजे आपण सेवा करायचे, ज्याला त्याला प्राईस पण माहिती असावी. काही काहींचं असतं की दीदी नक्की प्राईस काय, तर मी तुम्हाला हेही मेन्शन केलं 80 रुपयाचं आहे. आणि दिंडोरी प्रणीतमध्ये कितीचं आहे मला माहिती नाही आहे, मम्मीला मला विचारावं लागेल. तरी मी नक्की खाली तुम्हाला मेन्शन करेल की तितकी प्राईस आहे. आणि हे बघा, तुम्हाला उलटं दिसत असेल, माझ्याकडून इथून सरळ आहे असो. आणि हा पुस्तकाचा मला एक प्रॉफिट झाला की ह्याच्यात मराठी आणि संस्कृत दोन्ही आहे. मला माहिती की आपण जे पुस्तक वापरतो दिंडोरी प्रणीतमध्ये त्यामध्ये संस्कृत आहे. ज्याला संस्कृत घ्यायचं त्याला संस्कृत आणि मराठी घ्यायचे, प्राकृत घ्यायचे ते प्राकृत काहीही आहे. आणि इथे बघा, इथे सर्वात प्रथम श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धत, इथे पद्धती सांगितलेल्या आहेत. काय काय मांडणी केली पाहिजे, काय काय केलं पाहिजे, काय काय नाही, हे सगळं इथं मेन्शन केलेलं आहे. आणि सकाळी उठून स्नान करणे, नित्यसेवा पूजा. नित्यसेवा मी तुम्हाला म्हटलेलं आहे सारामृतमध्ये मोडल्या जात नाही. नित्यसेवा आपण 3 अध्याय करतो, माळ जप करतो आणि तारक मंत्र म्हणतो. हे आपल्या नित्यसेवेमध्ये येतं. हे ह्याच्यात धरलं जात नाही. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्ही म्हणाल की ह्याच्यात हे होतं, नाही होत. मी तुम्हाला म्हटलं ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. फक्त तुमच्याकडे हे पुस्तक अवेलेबल पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मूर्ती पाहिजे स्वामींची किंवा फोटो पाहिजे. तुम्ही कधीही केव्हाही करू शकता ही सेवा. तर मी बोलेल सारामृत तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला जेव्हा करायचे तुम्ही 21 दिवसाचं करू शकता, तुम्ही 9 दिवसाचं करू शकता. सॉरी चुकलं, तुम्ही 21 गुरुवार करू शकता, तुम्ही 9 गुरुवार करू शकता आणि तुम्ही 1 दिवसाचंही पारायण करू शकतात. किंवा कधी कधी असे स्वामींचे असे सण असतात किंवा स्वामींचे असे दिवस असतात तेव्हाही तुम्ही करू शकता. माझं लक्ष थोडं समर्थाकडे, थोडं हलते पालण्यात, ते झोपलाय, घरी कोणी नाही आहे तर त्याचं तिकडे माझं लक्ष. सॉरी. तर तुम्हाला मी पहिले सर्वप्रथम समर्थ दाखवते. उठलाय बिचारा झोपेतून, पण मला आता कसा व्हिडिओ करून देतोय की नाही माहिती नाही, पण मी ट्राय करेल. असो, बसलाय तोवर चांगली गोष्ट आहे आणि बसणार नाही तेव्हा होईल माझी फजिती. असो, उद्याची गोष्ट मी तुम्हाला सारामृताचं सांगितलेलंच आहे आणि ही सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही ही आधीच्या व्हिडिओमध्ये हे ब्लॉग बघू शकता मी की स्वामींचे 9 गुरुवार कसे करायचे आणि 11 गुरुवार ही सेवा कशी करायची. 1 दिवसाची ही सेवा करू शकता. आपले जे जे स्वामींचे जे काय बोलतात प्रकट दिन असतं किंवा गुरुपौर्णिमा असते तेव्हाही तुम्ही 1 दिवसाची सेवा करू शकता जर तुम्हाला करायची इच्छा असेल. आणि मठातही जाऊन तुम्ही करू शकता. हां, तर आता मी तुम्हाला दुसरी सेवा सांगते. दुसरी सेवा आणि दुसरं माझं हे पारायण आहे, हे शिवलीला अमृत. हे मला श्रावणामध्ये करायचं होतं मला, पण हे शक्य झालं नाही कारण की 1 दिवस समर्थ, म्हणजे 1 दिवस नाही 5 दिवस समर्थ ॲडमिट होता. त्याच्यानंतर त्याचे पप्पा 9 दिवस ॲडमिट होते. असं आहे की माझं पूर्ण मंथ हा श्रावण, हा सगळे मंथ हे पूर्ण म्हणजे म्हणायला गेलं तर दुखण्यावरच गेलेलं आहे. हे झालं का ते म्हणजे फक्त प्रसंग येत होते माझ्याकडून, ही सेवा घडली नाही. का घडली नाही, कशामुळे घडली नाही, हे तुम्हाला मी कारणच सांगितलं आहे. कारण की माझ्यासाठी माझे मिस्टर आणि समर्थ खूप इम्पॉर्टंट आणि मला त्यांना टाईम द्यायचं होतं. कुठलीही सेवा ही
पहिलं फॅमिलीला जपलं पाहिजे, हे आहे महत्त्वाचं. तर असो आपल्याकडे पुढचं वर्ष आहे. मी तुम्हाला नक्कीच पुढच्या वर्षी हा ब्लॉग दाखवेल. नाहीतर मी महाशिवरात्रीला हा ब्लॉग तुम्हाला नक्की दाखवेल. हे कसं पारायण करायचं. 1 दिवसाचं असतं हे पारायण. आमच्या मामा करतात हे पारायण आणि माझ्याकडे हे मम्मीकडे पण हे पुस्तक आहे. असंच आहे. पण मी जिथे राहत होते मला तुम्हाला सांगायला आवडेल. मी तिथे राहत होते. तिथे शंकराचं मंदिर होतं आणि माझे पप्पा पुजारी होते तिथले आणि आमच्याकडून पण सेवा झालेली आहे शिवशंकरांची पण. म्हणजे जिथे पहिली राहत होती तिथे दुसऱ्या जागी राहायला आले तिथे स्वामींचा मला सहवास लागला. म्हणजे असं बोलतात ना माझ्याकडून भरपूर सेवा शिवशंकराचाच अवतार कुठेतरी स्वामींचा आहे हेही मला माहिती आहे. सो त्याच्यामुळे माझ्याकडून भरपूर सेवा झाल्या आणि ही सेवा मला अजूनही वाटते. मी खूप पारायणे केलेली आहेत. आम्ही आमच्याकडे शिवशंकराचं म्हणजे महाशिवरात्री असायची तेव्हा आमच्याकडे पारायण सुरू असायचं. 7 दिवसाचं असायचं वगैरे, वगैरे. तर असं व्हायचं ना, की आम्ही रात्री नाईटला बसायचो हे पारायण करायला आणि मग आम्ही पहाटे 5 वाजता म्हणजे पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही उरकून वगैरे काकडा आरती वगैरे करून मग आमच्याकडे काळाचा प्रसाद वगैरे सगळं असं असायचं. खूप छान, खूप छान हे पारायणं केलेली आहेत मी आणि मी एवढीच बोलेन शंकरांची माझ्यावरती कृपादृष्टी राहो आणि खरंच अजून अशीच माझ्या संसारामध्ये पण ही सेवा करून घ्यावी. गेल्या वर्षी पण मला भेटली नव्हती कारण की गेल्या वर्षी समर्थ माझ्या बाळ माझं पोटात होतं आणि कसं एवढा तास बसून सेवा करणं फायद्याची नाही आणि मी माझ्या मिस्टरांना कधीच जबरदस्ती करत नाही का तुम्ही ही सेवा करा आणि ते जॉबला जातात. आपण त्यांना जबरदस्ती करून काय नाही. कधी कोण जबरदस्ती नाही. स्वइच्छेने सगळ्यांनी ही सेवा केली पाहिजे. कोणतीही सेवा असो स्वइच्छेने केली पाहिजे. सो मी जबरदस्ती नाही केली. गेल्या वर्षी पण ही पेंडिंगला राहिली. ह्यावर्षी पण पेंडिंगला राहील. असो जमलंच तर फेब्रुवारी आता जवळच येतोय नाही बोलून आहे 4-5 मंथ म्हणजे. तर ही सेवा मी तुम्हाला लवकरच करून दाखवेल. मला खूप इच्छा होती मी श्रावणामध्ये तुम्हाला ही सेवा करून दाखवावी असं. तर ही सांगितलं आणि हां, मी हे पुस्तक त्र्यंबकेश्वरवरून आणलंय. तुम्हाला मी सगळी पुस्तकं सांगतच असते, की मी ही कुठून घेतली. तर हे मी त्र्यंबकेश्वरवरून घेतले आणि मी जिथे आमच्याकडे जिथे मंदिर होतं तिथं पारायणमध्ये आम्हाला गिफ्ट केलेले आहेत ज्ञानेश्वरी आणि शिवलेलं अमृत. तर मी ते मम्मीला ठेवलेलं आहे आणि ज्ञानेश्वरी माझ्या सासऱ्यांची आहे त्याच्यामुळे मी घेऊन नाही आली. काही नेमकीच पुस्तकं आहेत जी मी स्वतः विकत घेतली नाही तर दिंडोरी प्रणीतमधून घेतली. नाही तर मी तिथे मूलस्थानी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं मी अक्कलकोटला गेली तिथे सारामृत घेऊन आली आणि मी इथे त्र्यंबकेश्वरला गेली. हे लग्नाच्या आधीचं पुस्तक आहे. जेव्हा मी हे पारायण करायची तेव्हाचं आहे माझं पुस्तक आणि ह्याच्यात खरं म्हणायला गेलं ना दाखवते मी तुम्हाला 2 मिनिटं. हे बघा. इथे खूप छान कैलास दर्शन दिसतंय. खूप माझी मम्मी गेली मी नाही गेली आहे. खरंच नाही गेली. जिथे मी गेले तिथे मी त्र्यंबकेश्वर खूप केलं आहे म्हणजे खूप दर्शनं वगैरे झाली. पण मी वरती गेली नाही आहे. मम्मी जाऊन आली आहे आमची. मम्मी, मामा, मावशी हे सगळे फॅमिली माझी झाली. अध्याय वगैरे. इथे खूप छान मस्त फोटोज वाईज पण दिलेले आहेत. करा खरंच ज्याला शक्य असेल त्यांनी करा. आमच्यासारख्या मम्मा आहेत त्यांना जरा पॉसिबल होणार नाही. बाकीच्यांना जेवढं शक्य होईल तितकं प्लीज करा हे अध्याय. आणि हे बघा मी हे पण संस्कृतमध्येच घेतलंय. आमच्या मामा बोलतात की कधीही कोणतीही सेवा करायची असेल तर संस्कृतमध्ये ती करा कारण की खरंच त्याची फलप्राप्ती होतेच. तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समर्थ आणि हे एका दिवसात सेवा केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी महाप्रसाद ठेवायचा आणि खरंच त्या दिवशी अन्नदान करा. तुम्ही जर श्रावणामध्ये करत असाल तर प्लीज मी खरं बोलेन अन्नदान जर तुम्हाला कधी करायचं असेल तर खरंच ह्या दिवशी करा. खरंच त्याची फलप्राप्ती इतकी आहे ना म्हणजे खूप लोकांना प्रचिती आहे. म्हणजे जसं आपण ब्रेक घेतला कारण की समर्थ रडत होता आणि त्याला मला शांत करायचंच होतं. तर पहिलं दूध वगैरे पाजून घेतलं त्याला आणि म्हटलं आता पुन्हा ब्लॉग सुरू करावा. तर ह्याच्यात 42 अध्याय आहेत आणि 42 अध्याय झाल्यानंतर तुम्ही आरती करायची अख्खी फॅमिली. जी फॅमिली असेल त्यांनी फॅमिलीला बोलवायचं. जे माझे मामा करायचे ते मी तुम्हाला सांगते. आमची फॅमिलीला सगळ्यांना बोलवायचे वगैरे जेवू वगैरे घालायचे. त्या दिवशी जेवण बनवायचे. सगळी फॅमिली एकत्र येते. पारायणमध्ये खरंच छान आहे. पारायणची आपण जेव्हा पारायण करतो ना तेव्हा आपण नैवेद्य वगैरे ठेवतो ना म्हणजे आणि महाप्रसाद ठेवतो तेव्हा आपल्या घरात आपली फॅमिली जेव्हा येते ना आपण बघा कोणीही बोलवायचं झालं तरी आपल्या फॅमिलीलाच बोलवतं. तेव्हा
सगळे येतात, जेवणाला हातभार लागतो वगैरे आणि तो महाप्रसाद बनतो. तेव्हा खूप भारी वाटतं. मी ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आनंदभोग घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल. हां, तर माझं तिसरं पारायण गुरुचरित्र पारायण हे आपण कधीही करू शकतो. श्रावणामध्ये केलं जातं वगैरे, डिसेंबरमध्ये केलं जातं. जेव्हा तुम्हाला करायचे तेव्हा. फक्त 7 दिवस तुम्हाला कोणाच्या घरातलं अन्न खायचं नाहीये आणि हा पारायण करायचं असलं तर ह्याच्यात 51 अध्याय आहे आणि ह्याचं जास्त तुम्हाला फळप्राप्ती व्हायची असेल तर तुम्ही हे मठात किंवा केंद्रात मठात करतात की नाही मला माहिती नाही, पण केंद्रात केलं जातं हे मला माहिती आहे. कारण मी स्वतः तुम्हाला सांगितलं, मी घाटकोपर केंद्रात आमच्या घराच्या बाजूला मम्मीच्या इथे मी हे पारायण केलेलं आहे. सो तुम्ही केंद्रात केलं तर त्याचे जास्त तुम्हाला बोलतात ना, जास्त आपली इच्छाशक्ती पूर्ण होते. कारण की तिथे अनेक लोकं असतात, त्यांच्याबरोबर आपलं पारायण होतं आणि मग त्याची आपल्याला लवकरच फलप्राप्ती होते. आपण घरी करतो आणि केंद्रामध्ये काहीतरी डिफरंट हे मी तुम्हाला सांगितलं. स्वामी हे मठात केंद्रात असतात. आपल्या घरी आपण जास्त एवढं पालन करत नाही. आहेत की तिथेही सहवास आहे. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही जिथे कराल तिथे आहेच की देव सगळीकडेच आहे. आपल्या हृदयामध्ये सर्वात पहिलं देव आहे. सो गुरुचरित्र मी तुम्हाला सांगितलं आणि जर गुरुचरित्राचं तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर मी लवकरच ह्याचा ब्लॉग करून टाकते. कारण की कसं होतंय, समर्थामुळे मला शक्य होत नाही. मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे. सो ह्याचा जर तुम्हाला पर्सनली ब्लॉग पाहिजे असेल तर मी लवकरच तुम्हाला ह्याचा ब्लॉग करते गुरुचरित्राचा. चौथं पारायण माझं श्री दुर्गा सप्तशती दिसतंय. अष्टमीला ही सेवा केली जाते. केंद्रामध्ये ही केली जाते आणि मी माझ्या घाटकोपर केंद्रामध्ये म्हटल्यानुसार घाटकोपर केंद्रामध्ये खूप केली जाते ही सेवा. कारण की जेव्हा जेव्हा मला ब्लॉक पडतात, आमची मम्मी जाते ही सेवा करायला, तेव्हा मला ब्लॉक पडतात तेव्हा आमची मम्मी सांगते खूप छान आज आमची दुर्गा सप्तशती पाठ झाला वगैरे. आणि मी पण अष्टमीला करते. इतकी काही ह्याच्यात अवघड सेवा नाही आहे. मी ह्याचा पर्सनली तुम्हाला ब्लॉग टाकेल. दुर्गा सप्तशती हे पुस्तक मी दिंडोरी प्रणीतमधून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला गुरुचरित्र सांगितलं मी दिंडोरी प्रणीतमधूनच घेतलेलं आहे. हे बघा, ह्याचा लोगो दिसतोय तुम्हाला, दिंडोरी प्रणीत. तर मी तिथूनच घेतलेलं आहे आणि हे आत्ता नवरात्री येते तर तुम्ही ही सेवा कराच करा, मी तर बोलेल. दुर्गा सप्तशती आणि ह्याची प्राईस मी तुम्हाला सांगते. 1 सेकंड. मी एकदम पुस्तकं घेतलेली. मम्मीकडे आता गेलेली तेव्हा एकदम पुस्तकं घेतलेली कारण की माझ्याकडे पहिली नव्हती. मी ट्रॅव्हलिंग केली नाही, मुंबईमध्ये गेली नाही परत. म्हणजे बाळ झाल्यानंतर 42 असो. आणि त्याच्यानंतर ही श्री मल्हार सप्तशती हा रविवारी आमच्या मम्मीकडे इकडे केला जातो. काय दिवस खास असतं तेव्हा केलं जातं. ह्याची प्राईस 33 रुपये आहे आणि हे मी दिंडोरी प्रणीतमधूनच घेतलेलं आहे. दिंडोरी प्रणीतमधूनच घेतलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ह्याच्यावरती लोगो असतो. हां, तर ह्याच्यात अध्याय 14 आहेत. तर तुम्ही 14 अध्याय तुम्ही 2-2 करायचे. तुम्हाला जसा सेवा सांगतील. कसं आहे, सेवा पण कशा आहेत, काही-काहींना घर घ्यायचं आहे, काही-काही मुलांच्या बाबतीत करतात, काही-काही आरोग्यासाठी करतात. खूप सेवांचे प्रकार भरपूर आहेत त्याच्यामध्ये. जसं तुमचे प्रॉब्लेम, काही-काहींना मानसिक त्रास होत असतो, काही-काहींना भूतबाधा असते. तसं सेवा आहेत, तसंच तुम्हाला सेवा करायच्या आहेत. जसं तुम्हाला जसं असेल तुम्ही मला तिथे मेन्शन करा. मी काकींना विचारून तुम्हाला नक्कीच सेवा देईल. मला काही सेवा माहिती आहे तेवढ्या मी सेवा तुम्हाला नक्की देईल आणि मला पण असं वाटतंय की मी काकींबरोबर कनेक्ट होऊन अजून तुम्हाला सेवा सांगाव्या आणि मी ते करतेच. आणि हे 14 अध्याय तुमचे झाले, जे तुम्ही 14 अध्याय तुम्हाला संपूर्ण झाले का त्याच्यानंतर तुम्हाला जे बोलायचं ते मी तुम्हाला सांगते. 1 सेकंड. हां, शेवटी तुम्हाला बोलायचं आहे बघा, इथे लिहिलं आहे त्यांनी मस्त. मला खरंच आवडलं. छान देतात सेवा, आपल्याला लिहून देतात. शेवटी येलकोट जय मल्हार, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माते की जय, सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय, भारत माता की जय. हे बोलून शेवटी क्षमा प्रार्थना पण तुम्हाला बोलायची आहे. आता जर मी हे बोलत बसले तर व्हिडिओ लॉंग होईल.
असो. आणि मग आरती खंडोबाची बोलायची हे बघा, हे पण इथं मेन्शन केलेलं आहे आणि जास्त कॉस्टली नाही आहे हे पुस्तक. 33 रुपयाचंच आहे, तर तुम्ही ही घेऊ शकता. जर तुम्हाला सेवा पाहिजे असतील तरीही तुम्ही सांगू शकता. मी काकींना विचारून जर तुमची वेगळी सेवा असेल तर मी ती सेवा तुमच्यासाठी नक्की घेईल. झालं ही. तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्तोत्र व मंत्र असतात आणि हे पुस्तक माझं आहे आणि हे माझ्या मिस्टरांचं. म्हणजे दोघांची पुस्तकं वेगवेगळी आहेत आणि दोघांच्या पुस्तकं वेगवेगळी ठेवलेली आहेत. आणि माझ्या पुस्तकामध्ये हे मी गुलाब ठेवलेले आहे, तुम्हाला दिसत असेल. हे मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना वाहिलेलं आहे. हे मी माझ्याबरोबरच माझ्या पुस्तकामध्ये ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मला सेवा दिलेल्या आहेत आणि मी स्तवन वगैरे बोलते, स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त वगैरे. मला जेव्हा पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या ह्या मी सेवा करते. अदरवाईज मला खरंच टाईम भेटत नाही का आपण स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त बोललं पाहिजे. कालभैरव अष्टक हा मी मोबाईलवरती लावतो. हे मला बोलायलाच म्हणजे ऐकायलाच लावले माझ्या सेवेमध्ये. हे काय बोलतात शामिल आहे. तर आणि श्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्तवन, आरती वगैरे गुरुवारची आरती असते, नाही तर अदरवाईज आरती वगैरे मी काय करत नाही. आणि जेव्हा नित्यसेवेमध्ये येतं तेव्हाच ते नित्यसेवेमध्ये ते घेतलं जातं. आणि हे दुसरी ही पुस्तकं माझी ही सेवा बटुक भैरव ही सेवा मला दिली. माझ्या घरासाठी ही मला सेवा दिली. त्याची मला फलश्रुती वगैरे सगळी प्रस्तावनासकट मला वाचायला सांगितले. मग ती सेवा मी करते. जर तुम्हाला घरासाठी जर सेवा करायची असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की ताई आम्हाला घर घेण्यासाठी आम्हाला ही सेवा पाहिजे. तर तुम्ही सांगा. मी काकींनी जी मला सेवा सांगितली मी ती सेवा तुम्हाला सांगा. श्री विष्णू सहस्त्रनाम जेव्हा आपण गुरुचरित्राचं पठण करतो तेव्हा आपल्याला करायचं असतं. आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा करायचं असतं. आणि आत्ता श्रावण महिना होऊन गेला, अधिक मासमध्ये ही सेवा करायची होती, तेव्हाही तुम्ही करू शकत होते. हे पण मी ह्याच्यातूनच घेतलं, दिंडोरी प्रणीतमधूनच घेतलं आहे, म्हणजे आपल्या केंद्रातून. हे पण दिंडोरी प्रणीत, हे बघा लोगो बघितला हा. श्री विष्णू सहस्त्रनाम 19 रुपयाला आहे. दिसतंय त्याची प्राईस, उलटी दिसत असेल तुम्हाला. आणि श्री बटुक भैरव ही 19 रुपयाला आहे. ही पण सेवा घरासाठी आहे. आणि हे तर ही लास्ट सेवा आहे व्यंकटेश स्तोत्र. हे मी नाही करत, हे पारायण माझे मिस्टर करतात. त्यांनी आत्ता मध्यंतरी केलेलं, श्रावणामध्ये पण केले, अधिक मासमध्ये पण केलेले. 3 दिवसाचं पारायण असतं. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं माझ्या मिस्टरांनी. मी अजूनही हे पारायण केलं नाही. हा पारायण करण्यासाठी दारीत लागतं. त्यांनी 2दा-3दा त्यांचं हे पारायण झालं आहे. तर हे एक्सप्लेनेशन जर तुम्हाला पाहिजे असेल ह्या पारायणचं तर तेच सांगतील तुम्हाला. मला अनुभव नाही, ज्या गोष्टीचा मला अनुभव नाही त्या गोष्टी मी सांगत नाही. ज्या गोष्टीचा मला अनुभव आहे त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत दर टायमाला पोचवते. आणि खरंच ह्याची खूप चांगली प्रचिती आहे. आम्हाला 3 दिवस त्यांच्याबरोबर मी पण होती तेव्हा मला चांगला अनुभव आहे की आपण हे पारायण करतेवेळी असं होतं की आपल्याला रात्री म्हणजे तिन्ही रात्री आपल्याला अशा चमत्कार दाखवले जातं. पहिल्या रात्री आम्हाला ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगतीलच, पण मी तुम्हाला सांगते. पहिल्या रात्री आमच्या घरात परत वाजलेली. दुसऱ्या रात्री म्हणजे आम्हाला असं म्हणजे असा बाहेरनं आवाज येतो अशा प्रकारे झालेलं. आणि तिसऱ्या रात्री आमच्या घराची लाईट गेलेली अचानकपणे. म्हणजे पूर्ण त्यांचं कंप्लीट होत होतं आणि अचानक लाईट गेली. ती एक म्हणजे अचानक भीती दाखवलेली. अशा तिन्ही रात्रीचे तिन्ही अनुभव आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. ते मी नाही एक्सप्लेन करणार, ते करणार, कारण की त्यांचा अनुभव आहे आणि ते तुम्हाला सांगतील. हे आत्ताच आहेत, त्यांनी आधी केलेले ते पण अनुभव ते सांगू शकतात. मला हा आत्ता रिसेंटली झालेला आहे. मला अनुभव चांगले माहिती आहेत, कारण की मी ते अनुभव ऐकण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक जागी होती. तर मी सगळ्यांना कुत्रे भुंकण्याचे पण आवाज येत होते. त्याच्यामुळे मला चांगलं माहिती आहे. ते अनुभव ते तुमच्याबरोबर एक्सप्लेन करेन. एवढीच माझी पारायणे. तुम्ही ही माझी पुस्तकं बघितलेली आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.